पतीचं हक्क पत्नीचा आपोआप तुम्हाला चांगलं माहिती आहे. सत्यनारायण करायचा असला म्हणजे एकटा घरमालक त्रास काढतो, ब्राह्मण मंडळीला निमंत्रण देतो बरं का विष्णुभाऊ, ते पत्रिका छापून घेतो, रॉकेलच्या फटफटीवर तालुका भर वाटतो, एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, मग रवा साखरेचं पोतं, डालड्याचा डबा, लोणकडे तूप, सोरपण, येड्या बाबईचं चूल, लोखंडाची स्वयंपाकाची भांडी, महिना गेला एकट्याचा. आणि मग पूजेची तयारी सुरू होते. ब्राह्मण पुढे म्हणतात याला मागं म्हणावं लागतं. म्हणा, इथे ब्राह्मण नाही ना कोणी, मग आपलं मग समोरच आहे. ठीक आहे. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त पदप्राप्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्मो जन्मांतरेषु. एवढ्या ब्राह्मणाचं लक्ष जातं. मावशी तसे काय बसले, मग हाताला हात लावा. तिनं नुसता हाताला हात लावला तर अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं. हे 1 महिना रॉकेलच्या फटफटीवर आबदलं तालुकाभर. हात लावल्याबरोबर जातं अर्ध. पण हा कथेपुरता नियम ठेवायचा बरं का. आम्ही कथेत सांगितलं. आणि एकाने काय केलं, रेल्वेच्या प्रवासामध्ये नवरा बायकोत एक तिकीट काढलं. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. टीसी आला, तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक बायको आहे माझी, मग काय करू. 14 डब्याची रेल्वे, बऱ्याच लोकांच्या बायकांना मला सांगतो तिकीट काढ. यांचं आधी ठरलं होतं. यानं तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं चाले ना. टीसीनं विचार केला, 20 वर्ष सर्व्हिस करतो, पागल बनावतं, तिकीट बरोबर आहे ना, हाताला हात काय भानगड आहे, काय भानगड आहे, कुठं काय भानगड आहे, बायको आहे माझी. मग 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 काय करतो, काळ्या कोटवाल्या आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त झाला तू. तिथं कसं चालतं, अरे ते सत्यनारायण चालतं भाऊ. रेल्वेच्या कायद्यात नाही. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजयाचे सर्व पुरोहित अशिष्य केले पाप भोगावे, गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी.